जैसे ठेवले तैसेच राहावे. कौतुक पाहे त्या संचिताची. नको खेद करू कोणा त्या गोष्टीचा. नको खेद करू कोणा त्या गोष्टीचा. अरे 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 पती लक्ष्मीचा जाणत असे. बोले तैसे चाले. बोले तैसे चाले त्याचे वंदावी पाऊले. आम्ही कोण? या विद्यावती नगरीचे राजा शिराळ. आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी नाही. सर्व काही भरून उरलंय. धन आहे परंतु कण नाही. अरे ज्याने त्या देवाला नवसा केले. आंधळा पांगळा दान धर्म केला. आल्या गेल्याची ताणबुगत आणली पण काही देवाला करून आली नाही. आणि आमच्या पोटीपाटी त्या भगवंताने काहीच दिलं नाही. म्हणून आमचं मन नाराज आणि कष्टी आहे. काय करावं या संसारामध्ये आमचं चित्त लागत नाही. असो ह्या वाड्यात आम्ही केव्हा चालोय. एकटाच बडबडी करतोय. एका सुद्धा शिपायाचा पत्ता नाही. अगोदर शिपायाला आवाज देतो आणि त्यानंतर आमच्या राणीला आम्ही बोलत असतो. अरे नंबर 1 शिपाई. माझा तुम्हाला नमस्कार असो महाराज. आशीर्वाद असो महाराज. मुत्रा. काय बोलला? अरे बाबू महाराज मुत्रा. अरे बाप. मुत्रा. मुत्रा. अरे बाप. आलं आलं महाराज. मुजरा आलं पण टोला खाल्ल्यावर आलं. काय म्हणती? कशाची काय म्हणती? अहो तुमची तब्येत काय म्हणती? माझी तब्येत व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे ना? मला सांगा. बोला. आपला रोजचा ड्युटीला यायचा टाइम 8 वाजता आहे. आता 9 वाजले. 1 घंटा झाला जर टाइम. टाइम का लागला? तुम्हाला माहिती महाराज. सकाळी उठलो. सकाळी उठला. पाटच उठलो. पाट उठला. तांबड्यात उठलो. तांबड्यात उठला. 4ला उठलो. अरे बाबा. अरे सकाळी उठला, पाठ उठला, तांबड्यात उठला, हरामखोरा सर्व काही एकच झालं ना. एकच आहे. पण कसं आहे महाराज ड्युटीला यायचं त्याच्यामुळे मी काय केलं? सकाळी उठला. पाटच उठलो. तांबड्यात उठलो. 4ला उठलो. डबल डबल हो. पण कसं आहे महाराज ड्युटीला यायचं त्याच्यामुळे मी काय केलं? सकाळीच उठलो आणि पहाटच उठलो. तांबड्यात उठलो. 4ला उठलो. अरे बापरे. 2-4 महिने लगट. डबल डबल म्हणलो का? आता नको. आता बोलायचं नाही. काय नाही बोलायचं? काहीच नाही बोलायचं. डबल शब्द बोलायचं. हा एक शब्द डबल नाही. दोनदा नाही म्हणायचं. पण कसं आहे महाराज ड्युटीला यायचं त्याच्यामुळे मी काय केलं? सकाळी उठलो. तेवढं ध्यानात देतो. आंघोळ स्नान केली. ड्युटीचे कपडे घातले आणि ड्युटीला निघाला. एक पाय घरात एक पाय दारात. पाय बाहेर टाकला हो. तेवढ्यात महाराज तुम्ही माझी बायको पाहिली का? नाही ना भाऊ, तुझी बायको मी नाही पाहिली. नाही पाहिली ना? घरातून निघलो. पाय टाकला. तेवढ्यात तुम्ही माझी बायको पाहिली नसेल ना? भाऊ तुझी बायको मी पाहिली नाही. आणि मला सांग तुम्हाला लग्नाला बोलवलं होतं का? म्हणजे माझ्या लग्नाला तुम्ही नव्हते? आम्ही दोघं बी नव्हतो का मामा? आपण होतो त्याच्या लग्नाला? तुम्ही नव्हते बाबा? आम्ही दोघंही नव्हतो. दोघं नव्हते? नाही. 2 क्विंटल लुकती कोण खाल्ली? आम्ही दोघांनाच खाल्ली महाराज. म्हणजे माझ्या लग्नाला नव्हते म्हणल्यावर याचा अर्थ तुम्ही माझी बायको पाहिलीच नसेल. आहे का नाही हो? खरंच महाराज तुम्ही माझी बायको? अरे नाही पाहिली भाऊ. खरंच तुम्ही माझी बायको? अरे नाही पाहिली. म्हणजे तुम्ही माझी बायको नाही पाहिली? नाही महाराज माझी बायको. तुम्ही माझी बायको. मी तुझी बायको. तुम्हाला नवरा. असं नाही म्हणलं पाहिली का? महाराज तुम्ही माझी बायको. माझा नवरा. नावरून म्हणला महाराज तुम्ही माझी बायको पाहिली का? नाही म्हटलं तुला. खरंच तुम्ही माझी बायको नाहीये. महाराज माझी बायको नाहीये ना? पाहिली नाहीये ना? नाही. महाराज माझी बायको मला काय म्हणे? तुम्ही ड्युटीला जाऊ नका म्हणे. का जाऊ नका? माझे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. माझा डिलेव्हरचा टाइम आणि तुम्ही ड्युटीला चालले म्हणे. अरे अशा वेळेला माणूस हा घरी पाहिजे की नाही? माऊली थोडासा आवाज वाढून द्या. पाहिजे की नाही घरी? त्यासाठी मी घरी राहिलो. पळत बस स्टँडला गेलो. 3 चाकाचा रिक्षा आणला. रिक्षा बायकोत टाकला. हो ना? काय केलं? रिक्षा आणला. रिक्षा बायकोत टाक. चुकलं हो.
रिक्षा. अरे रिक्षामध्ये बायको टाकली असेल आरामखोरा. हा बायकोला रिक्षात बसवलं हा. आणि मोठ्या गाठीला घेऊन गेलो. काय आमच्या वाक्याला का दवाखाना नाही रे. इथालच्या डॉक्टरचं काय खरं नाही हो. गाठीचे डॉक्टर हुशार राहते. बोल. हा मोठ्या दवाखान्यात नेलं महाराज. हा. त्या ठिकाणी 2-3 डॉक्टर आले. बर. त्या ती हातगाडी लोटीत आणली. त्या हातगाडीवर माझ्या बायकोला झोपून टाकलं. आणि लगे डॉक्टरनं बायकोला 2 इंजेक्शन दिले आणि मला गोळ्या द्याल्या. हो ना हो. खरे भाऊ तुझ्या बायकोचं दुखतं ही गोष्ट ठीक आहे. तिला डायरेक्ट ऐकू कमी करा. तिला गोळ्या द्यायला ही गोष्ट ठीक आहे. तिला इंजेक्शन दिलं ती गोष्ट ठीक आहे. पण तुला गोळ्या. अरे मला गोळ्या लिहून द्याल्या हो अण्णा. असं चिठ्ठीवर लिहून द्याल्या. जा म्हणे मेडिकल मध्ये जाण गोळ्या घेऊन या. बर महाराज मेडिकल मध्ये गेलो आणि गोळ्या घेऊन येऊस तर आहे ना बायको बाळा 3 बी झाली. म्हणजे तुझ्या बायकोची डिलिव्हरी झाली बा. आणि मला एक 6था मुलगा झाला. लोकाला का अर्धले होते रे. मला एक मुलगा झाला. दुसऱ्या दिवशी सुट्टी झाली. पोराला घरी घेऊन आलो. त्याच्या महिला बी आणलं. बर दोघं घरी आलो. पण महाराज घरी आल्याच मग पोरग लागलं बोलायला. घरी आल्या पोरग बोलायला लागलं. म्हणजे घरी आल्या तुझा मुलगा बोलायला लागला. 2 दिवसाचं गाठ हो. असं खडाखड बोलायला लागलं. बोलला असेल का मामा सांगता येत नाही. कलियुग हे. कलियुगामध्ये काय होईल त्याचा नियम सांगता येत नाही. बोलला असं नाही मग पोरगा बोलला. पण ते एक झालं ते मला नाही बोललं बर का. मग रे ते त्याच्या मम्मीला बोललं. असं त्याच्या मम्मीला काय म्हणे. अगं मम्मी हे कोण तू बाप. शाबास. काय त्याच्या मम्मीला म्हणे अगं मम्मी हे कोण. मी तो बाप. बापरे तो बाप आहे मी. मला मारतो का तो बाप. बापरे त्या पोराला म्हणलो मी तो बाप आहे. त्या पोराला म्हणलो रे बाबा सांगा ना. माझा बाप होतो हरामखोर. मी ते दर्शक तुम्ही उभा राहा. त्या अक्कानं खूप खाऊन घेतलं. इतकं मोठं काला चुरला खाल्ला ना. आता काय करते रे. डुकल्या घेऊन राहिल्या. रोजचं जागणं आहे. रोजच आहे का. दिवसभर झोपायचा ना. काम तू करायला तू. मला काय येतं. बरं तू आणि तुझा जोडीदार. माझा जोडीदार आहे ना माग. दे त्याला आवाज पटकन. लगेच आवाज देऊन घेतो. आता झोपाच नाही बर का. आवाज तर म्हणलो मी. तुला सांगितलं आवाज दे. हा लगेच आवाज देऊन येतो. मूर्ख बेशरम. लाज वाटत नाही त्याला. मूर्ख आहे महाराज. कामाला कधी मध्ये पगरीला सर्वांच्या अदुगर. मूर्ख आहे महाराज. ते जोडीदार. जोडीदार. किती नालायक आहे महाराज. त्यो जोडीदार. बरोबर आहे. नालायक आहे साला. मूर्ख आहे साला त्यो. लाज वाटायला पाहिजे. अक्कल नाही महाराजला. त्याला हो महाराजला नाही. मूर्ख आहे महाराज. नालायक आहे महाराज. त्यो तुम्हाला सांगतो त्यो नालायक आहे. नाही तुम्हाला बोलून फायदा नाही. काऊन. कारण की आजकाल असं झालं. कसं. मालक झाले नौकर आणि नौकर झाले मालक. अरे हे जुनी लोक पूर्वीची त्याला विचार. काय. अरे हे मागचे बाबा विद्वांच्या याला विचार. अरे मालक कसा असावा नौकर कसा असावा. कसा पाहिजे माझ्यासारखा. कसं असायचं तुला माहिती. कसे सांगू तुला. तर ऐक. वागा नीट वागा. आलं हागा नीट हागा. बापरे हागा बसून हागा. अरे 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 यायना नाही. अरे तसं नाही. मग वागा नीट वागा. करा थोर जागा. असे काही गेले महान. देऊतून तू द्याला दान. 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 जो असावा तसा मायबाप. जो असा
समाय बाप लवकर असावे अंतकरणाने साफ लवकर अंतकरणाचा धनी जो असावा तसा माय बाप लवकर असावे अंतकरणाने साफ लवकर असावा अंतकरणाने साफ अरे त्याच्या हाती कर्तव्याचे मान त्याच्या हाती कर्तव्याचे मान अरे छाती काढून चाले तो बैलाचा बाप छाती काढून काढे तो बैलाचा बाप आवाज नाही त्याला धनी जो असावा जसा माय बाप नौकर असावे अंतकरणाने साप ज्याच्या त्याच्या हाती कर्तव्याचे माप छाती काढून चालतो बैलाचा बाप. आपण म्हणतो असतो ना एखादा जर कधी फुगीरपणानं जर वागला आपण काय म्हणतो हे गे नाही. आणि जुनी लोक बोलतात मी नाही ऐकावे जनाचे करावे मनाचे. जो दुसऱ्याच्या बुद्धीचा ऐकतो दुसऱ्याचा मुखाचा तो ऐकतो हा. त्याला काय म्हटलं गेलंय काय तुझी अक्कल का ठेवली गहा देऊतून तू न्यालाता देऊतून तू न्यालाता दे पटकन तो जोरदार आवाज. मी काय केलं गावात मालकान मार राहिले. पुढे मार खात बसता हो कवर मी. चला मिस्टर फाटके ओ फाटके बोला तुटके खाल्ले का कुटके म्हणत झाले बुटके. पटकन जाण महाराजा कोणतोही पगार घेऊन ये. पगार हो तोही झाले का पगार? मग पगार बी झाली आणि मला बोनस बी भेटलो. हा? बोनस बी आज लोय नोटा दिल्या हो साऱ्या कडकच नोट आहे. केवढ्याच्या आहे? शंभराच्या. शंभराच्या राहत्या का नोटा वगैरे? अरे 100-100च्या नोटा घेतल्या म्या. असं का? तू 200-200च्या घे. बरं बरं बरं. ताण घेऊ नको लय मोठ्या नाही, मी नोटा. ताण घेतच नाही, जाता घेतो पैसे. पैसे जास्तच घ्यायचे तोही कधी खिसे भरून आले पाहिजे. गच भरून आण होय. हा जातो जातो. तुमच्या पाया लागू महाराज. याला नोटा म्हणतो काय? आता ही नोट आहे तुला मागून बोनस तुला नाही भेटलं का मा गुण बोल? घेतलं मी आम्ही. बरं बरं बरं. तुमच्या पाया लागू महाराज. देवती 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 ओ देवती 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 अरे देवती 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 नखरा कमाल है देवती नखरा कमाल है देवती तू भाऊ कमाल है देवती तू पाटला कमाल है देवती 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 देवती. अरे तुटला रे. देवती 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 देवती. आता कसं वाटतंय तुला रे सांग आता कसं वाटतंय तुला आता कसं वाटतंय तुला रे सांग आता कसं वाटतंय तुला माझ्या पिंडीच्या फुला रे सांग आता कसं वाटतंय तुला माझ्या पिंडीच्या फुला रे सांग आता कसं वाटतंय तुला आता कसं वाटतंय तुला आता कसं वाटतंय. ओ शेट तुम्ही नादाच केलाय थे ओ शेट तुम्ही नादाच केला थे ओ शेट तुम्ही नादाच केलाय थे तुम्ही नादाच केला थे तुम्ही नांदत गेला ते किती चर्चा तुमची झाली नावाला तुमच्या आधी मांडली चर्चा तुमची झाली नावाला तुमच्या आधी मांडली. ओ साऊंड वाले शेट तुम्ही नादाच केलाय थे ओ शेट
तुम्ही नादच केला थेट ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट ओ शेट तुम्ही माणूस हावलय ओ शेट ओ शेट ओ शेट ओ शेट ओ शेट ओ शेट अरे बापरे ओ भायो ओ भाऊ तुम्ही किती बी मारा हो मी रडतच नाही मी निस्ता कणतो बापरे आता कानायचं बी सुधरा ओ शेठ तुम्ही खाता का हिंगण बेट ओ शेठ तुमचं टपोर झालं पेट ओ शेठ तुमचं संपून गेलंय नीट ओ शेठ मी आगून देईन थेट पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला मार खा खा के मुतेगा पण झुकेगा नहीं तेरी झलक शराबी श्रीवल्ली तेरी झलक शराबी काळी मैना दिसते होई कोरोना दासील मारून काळी मैना दिसते तरुण होई कोरोना दासील मारून लोक तुला टाकतील पुरून घे ग प्रेम करून लोक तुला टाकतील पुरून घे ग प्रेम करून काळी मैना दिसते तरुण होईल कोरोना दासील मारून काळी मैना दिसते तरुण होईल कोरोना दासील मारून अग लोक तुला टाकतील पुरून तू घे ग प्रेम करून लोक तुला टाकतील पुरून घे ग प्रेम करून लोक तुला नेतेल धरून घे ग प्रेम कर घे ग प्रेम अरे माय प्रेम करू अन्न धरू ने 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 खरी इकडे या मला सांगा असे टोले खाऊ खाऊ तुम्हाला लाजा वाटत नाही का बरं जरा महाराज आम्ही एवढ्या लोक देखत मार खातो आम्हाला काही लाज वाटत असं का नाही बरं लाज वाटते बरं का मार खायची पण मार फक्त आम्ही पैशासाठी खातो रातभर मार खातो सकाळीच पैसे घेतो अरे बापरे नाही, आम्हाला पैसेच मार खायचे बरं का आम्ही काय नाही करीत मग तुम्हाला दोघाला कशा करता आवाज दिला कशा करता महाराज जावा जावा तुमच्या मालकिनीच्या वाड्याला घेऊन येऊ तुमच्या मालकिनीला जाणार जाणार बाईच्या वाड्याला घेऊन येणार तुमच्या बायको साहेबाला इकडे जाऊ हमने तुमको कहा चले जाओ हमने तुमको कहा 40 गांव और हमने तुमको कहा चले जाओ हमने तुमको कहा धुले गांव हमने तुमको कहा मालेगांव चलो होते मालेगांव में बाजार भर गया किसका लवकर जा आणि लवकर या लगेच जातो जा जोडीदार पटकन जायचं आणि बाई साहेबाला- पटकन यायचं आला बाईचा वाडा वाडा नाला खोंगळी वाडा 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 बाई साहेबांचा वाडा वाडा पाय बाईचा बुंगला खाली काहून लोंबला त्याच्यावर मिस्त्री दारू पिऊन कुदला त्याला सालाबच्या टायमाला दारू प्यायची होती काय बरं जाऊ दे बाई साहेबाचा वाडा आला बरोबर आहे. ती बाईला आवाज तू दे बाईला आवाज तू बाईला आवाज दे तू बाईला आवाज दे दिने बाईला आवाज दिले बाईला आवाज
तू संक्रित बाईला, तो अहमदाबाजी बाईला, म्हणजे मला बैल म्हणतो आणि मला का चेअरमनची पदवी देतो. अरे सर्रकन आवाज दी बाईला. औंधा आवाज दी बाईला. बर दोघं देऊ, दोघं सामायिक देऊ. हाय का नाही. ओ बाई साहेब, ओ बाई साहेब, ओ बाई साहेब. साप नाही. साप निघला चालला बाबा. साप सांभाळा, सांभाळा. सापाच मुंडका धरेल मग मी. अरे पण तो सापच नाही. साप नाही आहे, ते परूड आहे, परूड. अरे परवड नाही, ते बारीकसा किटकूल आहे. मारायचं ना पटकन, मग बारीक सैतं. त्यानं तर नळ्यात गेलं घालून. बारीक होता त्याची शेपूट धरू सरत ते गेलं नळ्यात. अरे शिबाई, तू एवढ्या काही गडबडीने धावत पळत आला. अरे एवढ्या काही काय काम काढलं माझ्याकडे? तुम्हाला बोललं अरे कोणी बोलवलं? त्यांनी. त्यांनी कोणी? ते आले, अरे बाबा ते कोण? तुमच्या दीदीचे पप्पा. शिपाई दादा ते आले? अरे बापरे, भैयाचे वडील. शिपाई दादा ते आले? पोरायचे बाप. अरे मागे मारना तिकडं. ते आले आणि ते आले. इकडं कुठं चालले निट्टाचं बस स्टँड वर? कोणाला विचारायचं काळी पिळी कुठं चालली? काय या 3 चाकाच्या डुगडुग्यात बसतात. मला सांग शिपाई दादा, तू या राजवाड्यामध्ये किती दिवसाने नोकरी करतो? 15-16 वर्षांनी इथंच मी. इथेच ड्युटी करतो. तुला या राजवाड्याचे सर्व नियम कानून का ते सगळं काय माहिती असं? एकूणच्या एक कायदा माहिती मला. माहिती का नाही? हो. एकूणचे एक नाडी माहिती तुला? नाडी नाही कायदा. म्हणजे कायदा नियम सगळं कुठं काय आहे कुठं काय नाही. हो मला माहिती हा? सगळं, कुठं काय आहे कुठं काय नाही, इथं काय इथं काय. मग मी तेच म्हणले, एकूणची एक नाडी माहिती आहे तुला? सगळं माहिती मला. आ? मग मला सांग, एवढा सर्व माहिती असताना राज दरबारात मी आल्या आल्या तू मला नमस्कार केला का? अरे बापरे, नमस्कार कसं ध्यानात नाही माझ्या. नमस्कार केला मारू का? नका. तुझा पाय पडतो, मारू नका. मग नमस्कार करतो. नमस्कार केला. अरे माय, हो. तू माझ्या पायाला अरे बापरे, पाय पडला? पाय पडच राहिलं का? पाया पड. हा, पाया पड म्हणते हा तुला. पाय पडू का? हा. तुम्ही पाय धुयले का? तुला काय करायचं? अरे बस. अरे बाबा, माझ्या पायाशी माझे पाय चांगले नाही का? ए, तुम्ही संडासून आल्या आणि इथंच उभा राहिल्या ना. ए, अरे तुला बापरे माहिती? बापरे बापरे. आपल्या राज दरबारात जागोजागी पाणी आहे, जागोजागी नळ आहे, आणि मला म्हणतो पाय धुतले नाही. जागी नाही. एवढी टाकी दिसना का तिला खालून नळ आहे ना. हा, एवढी मोठी टाकी तिला खालून नळ. आहे का अर्ध्या बाईला नाही? पाणी नेलं नाही, सगळं इथं टाकी येऊन धुईन का मग? पण बाई का माणसाच्या शेणात हिंडली काय? बाई हो, काय? हा पहिला नमस्कार. हा कशाचा? अगंधारीचा. अरे बाप. नीट नाही करता येत का? हे दुसरा नमस्कार. हा कशाचा? मुत्रीचा. अरे बाप. नीट कर म्हणते हा. अरे बाबा, करतो दम धरणार निवडती तू. हे तिसरा नमस्कार. हा कशाचा? बस स्टँडचा. अरे बापरे, ते आम- ए, नमस्कार कसा करावं कसा नाही हे पण कळत नाही का तुम्हाला? चुकलं का? मग नमस्कार नाही करता आला का? नाही, तसं पण नाही. मग कसं? मी राज दरबारात आल्या आल्या माझा पाऊल पडताच आल्याच हा. तू काय करायचं? कसं? आई साहेब नमस्कार. आशीर्वाद. आशीर्वाद मला दे, आशीर्वाद. मला काय माहिती मग कोणाला दे. तुम्ही नमस्कार केला म्हणलं देऊन टाका आशीर्वाद. मी देईल आशीर्वाद. असं का? काय काहून काम मग आहे? आशीर्वाद चालच नाही तुम्हाला? हम्म. काहून? मी आंघोळ नाही करेल का? अरे तसं नाही, मग? तू छोटा आहे, मी मी छोटा आहे तुझी का? मालकीण आहे. तुमच्यापेक्षा जास्त भादड आहे मी. वजनाशी काही घेणं नाही. वजन हा, 1.5 क्विंटल आपलं. ते वजनाशी काही घेणं नसतं. अरे पदवी, अरे मी राणी आहे, तो आमचा शिपाई आहे. हा हा बरं नमस्कार. आशीर्वाद 2 म्हशी 1 वाघार. अरे बापरे. काय त्याचं इथं काही? जाऊ द्या, महाराजला बोलून घेतो मी. तुम्हाला बोललं पुढं. कशाला? ते तुमच्या महाराजाला बोंगाळाच आहे. ए ववाळाचं म्हण ना. हो ना बाई, 38 ताट घ्या. पंचारतीचं ताट लगेच घेऊन येते मी. हा, हा, आहे का ताट आहे का? तो ना मी लय खोल गेला गाड्या ताट आणायला. आणा 38 ताट. शिपाई. ते हे नाही आणलं तुम्ही हळद कुकू? अरे 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 हाय, काय हाय. वेळ नाही. हाय, हाय. पंचारतीच्या ताटामध्ये हे काय हळदी कुंकू हळद कुकू आहे. आहे, दिवा आहे का? दिवा पण आहे. दिवा आहे, आरती आहे ना. हा. अगरबत्त्या खोसाचं हे काय आहे? ते बी आहे. आता बाय, माचीस बाय. राहील ना, माचीस. बायो माचीस आणा ना. आता दिवा तिथं लावायला माचीस नाही लागायची का? अगं बाई, ही आणली. ही बाबांनी दिली माचीस. बाबा काडे आहेत त्याच्यात. अगं ग ग ग ग दोनच काढे. काडे आहे, पण बाबाचा गुलाल संपेले. इतका काही नाही लाल. आता पेटलं तर पेटलं, नाही तर पडलं तसंच.
आहे का नाही बाई? बाई आ हळद कुकू आहे, आहे दिवा आहे, आहे बाबान माचीस दिली ती पाय आणि आता राखेल घ्या ना, तर राखेल कशाला? पेटवून द्यायला. हे हे नाही का तू? काय झालं? आपण काय राखेलाचा दिवा लावतो का? मग काय झाला विचार? अरे आपण राजमहालात राहणारे लोक आपण तुपाचा दिवा लावतो. तुपाचा दिवा? काय तुपाचा दिवा लावू नका, हा तूप सारं खवट झालं. ए ते का दुकानातला धालडा आहे का खवट व्हायला? अरे 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 खवट झालं, इथं पुंगट वास येत होता हो बाई. दुसरं आसन हे गावरानी तुंप आहे, हे खराब होत नाही. मग पुंगट वास कस का आला होता? कुंकडून वा इकून आलाच बाबा. इकून मला पोरं पाजले. टेम्प्या कुठे गेला कोण तिकून? अरे तो टेम्प्या पादला का नु तिकून? हा मग त्या वाऱ्याच्या हुराई ना इकडे येऊ राहिला. मा टेम्प्या कुठे गेला बाई? आव. बा, तुम्ही चला बरं माझ्या संग. आले मग. बस गेटवर मारायचं, गेटवर. शिपाई दादा हा राजवाडा आमचा. सारी धन दौलत इस्टेट सारं राज वैभव सर्व काही आमचं. गेटवर तू उभा आहे, तुझ्या अंगामध्ये हा ड्युटीचा ड्रेस आहे, तो सुद्धा आमचा राज दरबाराचा. आणि तुम्हाला गेटवर उभा करतो मूर्ख बेशरम. म्हणजे हा राजवाडा तुमचा, आमचा धन दौलत तुमची, आमची इस्टेट तुमची, आमची हे कपडे तुमचे, आमचेच. मी नवरा तुमचा. तू नवरा माझा. आणि असा नवरा शोभतो का मला? कसा नवरा पाहिजे सांग रे याला. असा नवरा सोबत का? सोबत असा देईन ना बाई करणार छान बरं मग. ए, मी काय म्हणले? अरे तू असा पाताडा ढेबरा ढोबरा असं सोबत का बाई नवरा? म्हणजे माझ्यासारखं नाही जमत. हा ठेंगणा ठुसका असा भुसका नाही का? असा नाही पाहिजे. कसा पाहिजे सांग बरं. बाईला नवरा कसा पाहिजे? कसा? असा गोरा गोमटा देखना देखना, एक डोळा हेकना, किधर भी देखना. नाही रे, हा मग भरदार रुबाबदार, हा भरदार रुबाबदार. रुबाबदार, गोरा गोमटा, माझ्यासारखा काळा भंगार. भंगार. काय मार तिकडे? मेल्याकडे इळभर पाहिलं तर तिळभर माझ्या मनात बसत नाही. आणि असा नवरा पाहिजे अर्धा अरे पण तुम्हाला मनात बसून घ्यायची गरजच नाही. अरे तुझ्या मी बाहेरून काम करतो बस झालं. अरे तू मसनी गावऱ्या गेल्या, तू मला नवरा नको अरे रे. तू नको बाबा, आता तू कायला राड्यात पडतो या? बाई इथं थांबा, महाराजला बोलून घेतो मी. महाराज हाय का गेले नमाजीला? ओ महाराज. अरे बापरे, मी काय नमाज पडतो रे? नाही. तुझी मालकीन बाबा हळून बोला ना हो. मग कान फुटायला आलते ना, जरा हळून बोलायचं ना. एवढं नाळल्यावर मला सुधरत नाही. मग आली तुझी मालकीन. आली कुठं आहे? गेटवर आहे. मध्ये पाठवून दे. बरोबर बाया, तू घुस, हा. मी मुंगूस. अरे 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 शिपाई, तू काय बोलला ही तुझी भाषा मला काही समजली नाही. तू घुस, हा. मी मुंगूस. हा. तू असन मुंगूस पण मी नाही घुस. नाही तूच घुस. ए तू मुंगूस. घुस तूच मुंगूस. वाड्यात घुस, हा. मी माग फुस. आरती बाबाळते, आरती बाबाळते, चंदनाचे दार माझे सोनियाचा उंबरा, चंदनाचे दार माझे सोनियाचा उंबरा, चंदनाचे दार माझे सोनियाचा उंबरा. आरती बाबाळते, आले मंदिरा, आरती बाबाळते, आले मंदिरा, चंदनाचे दार माझे सोनियाचा उंबरा, चंदनाचे दार माझे सोनियाचा उंबरा, चंदनाचे दार माझे सोनियाचा उंबरा.
चंदनाची धार माझे लोखंडाचा उमरा. अरे बाप. आरती बवळी दे बाई आली सपरा. आहो राव्या राया मला ज्ञाना जरा पदरात. मालकीने मारतो का? मालकीने मारतो. मालकीने मारतो. तुम्हीच वाचा मला. बाई बाई आमच्या गेटवर जा. या देवा रंगा मला आनंदाने पंचारती करते बाई इडा पिडा जाऊ बाई. तुम्हाला बाईचं राज्य महाराज महाराज अष्टपुत्र सौभाग्यवती. कधी मरण बाई तुमचा पती. कधी यशान तुम्ही माझ्या हाती. दोघी कोण दोघं राहिले. काय म्हणतो मग काय म्हणतो? करे मी मारा तू तिचा नवरा होतो का बेट्या? मला नाही व्हायचं. एक काम कर मामा, नको मी नाही होत. तू एक काम कर, हा तू तिचा नवरा होऊन जा. नाही मीच नवरा झालो असतो थोडस बाबा. की कोद्या लगेच केम नका करू. तू तिचा नवरा होऊन जा. नाही मीच नवरा झालोच असतो पण मी अजून मुंजा येऊ. पाना घोड मुंज्या. एवढं करून मी लग्न का करीत नाही. का करत नाही? अजून मी लग्नाच्या वयामध्ये आलो नाही. पाना काय कावळा खिराय. मामा तुमच्या गावात आहे का असं एखादा कावळा नवरदेव? आहे? करे भाऊ हा? सध्या तुझं वय किती रे? 50-60 असं ना. 50-60. हा आणि लग्नाच्या वेळात काय व्हायचा? 80-90च्या घरात गेलो. हा कचल रे भाऊ राजा डंग. भाऊ कधी संडासला गेला तर पाणी नेत नव्हता. कधी बोर काढले तर गिटव्या फेकल्या नाही माया भाऊना कधी ऊस काढला तर चिवट्या फेकल्या नाही माया भाऊन कधी चहा पिली तर पत्ती फेकली नाही. गेला का दादा? ए राजा बाई माझ्या भाऊनं लय कौतिक केलं. यानं लोकाचे बांध कोरले. भाऊन एकच अंडर पॅन्ट पिळू पिळू घातली गेला का बाबड्यो. आता मी का उघडी पडले मग तू गोधाड्या घेऊन पडना माय. आता मी का उन्हात पडले आता मी का तुझ्यावर छत्री धरू बया. माझं का कुकू पुसलं तू त्या म्हाताऱ्याच्या नावचं कुकू लाव ना बया. चष्म्यावर म्हातारला पुढे येऊन बसलं. काय बाबा तुमचा नंबर आहे काय यंदा इथं? लय खू झालं काय बायो. काय ना करडू तुम्ही रडायला लागल्यावर मला असं कोरडा उबाळा सुटतो. मा भाऊ इतका चांगला होता बाई. कोणाच्या लग्नाला जायचा ना तिथं पाटके बुट सोडायचा आणि लोकांचे नवे चोरून आणायचा बाई. यानं काही एक राडा केला बाई. आता मी कसं करू मा. तोंडाना बोला ना बाई भाऊजी तोंडाना बोला ना. आता का तोंडानं बोला सारखं राहिलं मा. माझ्या भाऊला काय होऊन बसलं बया. मी कोण्या झाडाला धरून आवळू माय. महासारा आता पार बाला एकाच दिवस राहिलं बाला. अरे ते का मेलं का? असं काम झालंय. थंडीनं ताटलं. थंडीनं ताटलं. एवढं ताटायचं नसतं ग बाई. माझ्या भाऊला काय नुसतं इवळाला लागत होता ह्याला. पाहणं मग आता आलो भाऊ वरून. आले का मामा? आलो ना वरून. कुठे गेलते तुम्ही? स्वर्गामध्ये गेलो. स्वर्गात गेले होते. लगेच पाहिला पाय स्वर्गात टाकलं लगेच देव उठून आले.
गादीवरून देव उठून आले. हा. मला म्हणे अजून तुझा वेळ संपेल नाही, तू आता सध्या खाली जाय. हा. आम्ही जेव्हा बोलवणं पाठवू तहोवर ये. मग माझं कोणी भेटलं होतं का वरती? भेटलं होतं ना. कोण? तुझी फुई. माझी फुई म्हणजे? फुई म्हणजे आत्या. आत्या का? हा. काय म्हणे मग माझी तुझी आत्या? आत्या म्हणे एवढ्या जंगलात मला कोणी सोबती नाही म्हणे, हा. तू बरोबर आला इथंच राह म्हणे. काही बोलता का हो मामा तुम्ही? ऐकलं राणी? तुम्ही बोलले ती येत नाही हो पटकन. काय महाराज? अरे मी तुम्हाला कशा काय दावत दिला? कशा करता बोलवलं महाराज? 12-24 वर्ष झाले आपल्या लग्नाला, तरी सुद्धा आपल्याला पुत्र संतानीचा लाभ नाही. हो बाई. अरे ज्याने त्या देवाला नवसे केले, आंधळा पांगळाला दान धर्म केला, आल्या गेल्या चितान भूक आणली, हो. पण एकाही देवाला करून आली नाही. आणि आपल्या पोटी पाटी त्या भगवंताने काहीच दिलं नाही. म्हणून सारखं वाईट वाटत असतं राणी ग. मला सांग, काय लहानपणापासून आपण कोणत्या देवाची भक्ती करत आलो? महाराज? आपण लहानपणापासून भोळ्या शंकराची भक्ती करत आलो. एक वेळेस अन्नाच्या घासाला विसरलो महाराज, पण त्या महादेवाच्या भक्तीला आपण विसरलो नाही विसरलो. बरोबर आहे. एक वेळेस त्या अन्नाच्या घासाला आपण विसरलो असेल, आहा. पण त्या महादेवाच्या भक्तीला आपण कधी विसरलो नाही. तुला माहिती आहे? काय? अरे आपण अजून काही म्हातारे झालो नाही. अरे काळजी त्या भगवंताला आहे. अरे त्याच्या मनात जर कधी असलं तर तो नक्कीच आपल्या पोटी पाटी काही दिल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. तर एक काम करा, काय? तुम्ही काही नाराज राहायचं नाही, काही कष्टी राहायचं नाही. मागे जा आणि आराम करा. हो येते महाराज. बाई चला माग नेतो आणि तुम्हाला शेगडीवर बसितो. बापरे, शिगडीवर बसवल्यावर मी जगन का? अरे हा, शेगडीवर बसल्यावर तर बाईचं कुकर शिट्टी देईन. आणि जर या कुकरनं शिट्टी दिली, सारा भातच उडन तड 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 तोड तोड. सारे आबा हे वरण ते काय म्हणतात ते हुस्सळ बाहेर येईन का? अरे खुर्चीवर म्हणाव. खुर्चीवर म्हणू का? चला मग. शिवाई बिगड्या, मला सांगा बोला. आपला धंदा कोणता? चोऱ्या करायचा, खिसे कापायचा, डाके टाकायचा, यष्ट्या लुटायचा, हा आपला धंदा. असा राजवाडा सुधारला आमचा. अरे आपला तो धंदा नाही. आपला धंदा कोणता? धर्म परिवर्ती जावं. आंधळो पांगळो लुळायो खुळायो बिनियो भिकरियो साधियो म्हणतोयो गोसयो कोणी जरी आलं तर त्याला खाली हातानं जाऊ द्यायचं नाही. म्हणजे आंधळा पांगळा भिन भिकारी साधू गोसाई कोणी आलं त्याला खाली हाताने जाऊ द्यायचं नाही. हा, धर्म द्यायचा, आनंदानं वाटी लावायचं. ठीक आहे महाराज. जा. चला. म्हणून बघा, सांगितलं राजाने ऐकलं त्या दोन्ही शिपाईनं, आणि दोन्ही शिपाई ते धर्म परिवर्ती गेले. पण संकट पडले त्या महादेवाला, आणि त्या महादेवाने मनामध्ये विचार केला, ती भक्त चावून आणि राजा श्रीरामानामध्ये नाराज आहे. कारण का? पोटी त्याच्या पुत्र नाही, पुत्रासाठी ते सुक्षण झालेले आहे. म्हणून त्या महादेवाने संत धारण केलं आणि त्या विजयनगरीमध्ये जातो कसा कैलासपती दुर्गेचा आला जी जी राम हरी रामा. अरे हो रामाजी रामा मृत्यू लोक आला. त्या नगरामध्ये त्या लोक पुकारिला हरे रामा रामा हो रामा तू मैना भले रामा रामा हो रामा तू मैना धीरे धीरे दिगा दीदी. चालताना बोलता आलो धर्म पायरीला. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे धर्म पायरीवरती जाणार. कोणी आंधळा पांगळा भिन भिकारी साधू गोसाई कोणी आलं, साधू महंत गोसाई जोगडा, त्याला धर्म देणार आणि आनंदानं वाटी लावणार. आहे का नाही? बरोबर आहे. एक काम करायचं,
रात्रीचा टाइम आहे, हा धर्म द्यायचा आहे, असं लुटून न्यायला नाही आलं पाहिजे कोणी. अरे बरोबर आहे, झोपू नये आपण, झोपलं तर एखादं अरे नका ना. आता चांगला आवाज आहे, एकदा लावून घ्यायचा आणि त्याला हातच नाही लावायचं. हेही कळलं फक्त खाल्लं. हा ते कानामध्ये भुंग भुंग करतो ना. जोडीदार महाराजांनी सांगितलं आंधळा पांगळाला धर्म द्यायचा. जर कधी रातच्या टायमाला आपण दोघं झोपलो, एखादा चोर येईन, गुंड येईन, दारुड्या पिऊन येईन, लुटून येईन, लुटून येईन, लुटून आणि महाराज आपल्याला टोले देईन, कुठून काढीन, मारून कुठून काढीन, आहे का नाही? बरोबर आहे. त्याच्यामुळं तो आज झोपायचं नाही आणि मी झोपायचं नाही. बरोबर आहे. आपण दोघांनी एकमेकाला इशारा करायचा. हा खरंय खरंय. ज्याचा आवाज नाही आला याचा अर्थ तो झोपला, आहे का नाही? बरोबर आहे ना. इशारा कसा करायचा? कसा? अगोदर मी बोलू का तू बोलतो? तू बोल. मी म्हणू का? हले नंबर बराबर है, हुशार है. काय म्हणशील? हुशार आहे इतकंच म्हणायचं फक्त. हा, झोपलो नाही, हुशार आहे. हा, हले नंबर बराबर है, हुशार. हले नंबर बराबर है. पादुराला काय करू ना? हले नंबर बराबर है. खूप खाऊन घेत झोपत आहे. काय झोपतो रे? झोपतो मी रोज. गोरूरा आला इथं माईक फुटाला टाइम आला. अरे तुला माहित नाही, मी कधीच झोपत नाही. कधी झोपत नाही तो, रोजच कारण झालं. खूप खाऊन घेतो आणि झोपून राहतो तू. नाही रे भाऊ, पण आज डोळा कसा ज्यानं जास्त जेवण केलं का त्याला झोपच येते, आहे का नाही मावशी? तुम्ही इतकं नसन केलं जेवण पण तरी झोपच येऊ राहिली. अरे कस काय डोळा लागला काही समजा नाही. डोळा लागला नाही, तू रोजच झोपतो, मला माहित आहे तो नाटक. अरे मी झोपत नाही, रोज झोपतो. या जाग्यावर फालतय. जाग्यावर फालत? अरे तू येणार आहे का रे? जाग्यात कुठं फालत राहतो का? आता तू इथं, मी इथं, तू गोरू राहिला आणि मी टकाटक आहे. अरे ही जागा भरून टाकेल असं एखाद्या बघताना. कस काय? हा हाय बिस्मिल्लाह असे मंत्र मारला असन. मग या जागा भरली म्हणजे भरल्यामुळे तुला झोप लागू राहिली. हा, मी या जागेवर फालतय. कमालतोय जोडजाड करायची. जोड नाही, मी जोड नाही झाड करी, खरंच फालतय. अरे जाग्यात फालत राहतच नसतो बाबा. अरे मग इथं पाय पडल्या पडल्या मग अंग जड पडलं असं. तू एक काम कर, काय? तू माझ्या जागेवर उभा राह, मी त्या जागेवर उभा राहतो. चालेल चालेल. मला झोपच नसते लागत. तू राय उभा. अरे मी टीटीचे अंडे खाऊन येतो, मी रोज रातभर झोपत नसतो. बरोबर. तू टीटीचे खाय का माशीचे अंडे खाय, ते तुला झोप लागणार म्हणजे लागणार. जाग्यात फालत म्हणजे फालत. अरे टकाटक आहे, झोपत नाही मी. आता डोळ्याला पाणी येतं पाहतोय. हाल्या नंबर बराबर है, काय झालं का रे? आलेले नंबर बराबर है. अरे बाबा असं नको रे, थांब. नंबर मी तुला काहून? काय कराल तू? काळी थांब अजून गाय मुताची. झालं चला चला. खरंच झोप राहिले माझं. खरं का? महाराज नाही, महाराज बोलले. पळाली का? नाही नाही, पळाली का? गेले गेले. अजून वर उडत असतं ना. अरे बापरे, गेले. अरे लागलं म्हणून रे बाबा. मी म्हणलं का लय आज घोरायला तसं झालं का नाही? गेली का? गेले गेले. खरं तू म्हणतो तसंच काहीतरी फालतय. या जाग्यातच फालतंय बाबा. आहे का नाही? मी काय करतो, तू ईद भरवय पलीकड, मी हातभर होतो इकडं. बरोबर होय. अरे बाबू आणलं रे बोतो साठाका. हले नंबर बराबर है, हुशार है. आता नाही झोप. आता नाही. हले नंबर बराबर है, हुशार है. लिंबू मटणावर पिळू पिळू खाय. आएंगे पुलिस तो देंगे टोले, आगे डबडा पीछे इंजन. आज नाही उद्या ये.
अरे तुला माई म्हणलं ते त्याची काय गलती आहे? त्याला वाटलं याचे शर्टला गुंड्या नाही, हे जम्पराचे कानू. जम्पर नाही, मी बाबा आहे बाबा. भिक्षा न दे. भिक्षा भिक्षा पाहिजे बाबाला. लई रोजानं कस खाऊन झालं कस खाऊन झालंय, भूक लागली रे त्याला बाबा. हा महाराज साधू बाबा म्हणजे तुम्हाला भिक्षा पाहिजे का? तुम्ही साधू आहे का? मस्त साधू आहे बाबा. तुम्हाला लय दिसन उपाशी रे तोंड ते पा किती बारीक आहे. त्याचे केस सुकले रे दाढीचे. केस सुकते का? बरोबर वाळून जाते केस. बाबा भिक्षा पाहिजे का? तुम्ही साधू महाराज आहे ना? तुम्ही आतून काय नेसले का? आलक निरंजन. देव का दात म्हणजे ना नको बिघडून जाईन इंजन. ते साधू लोक आहे ना आत काय नेस आलक. आतून नाही नेसले काय तुम्ही? अरे साधू लोक आतून नेसत नसतात. कोण? हवा यायला मोकळं ठेवतात. ये हवा, ये हवा. भिक्षा न दे. अरे बाबाला भिक्षा पाहिजे, पटकन जाण काहीतरी भिक्षा घेऊन ये वय. आपल्या महाराजांनी काय सांगितलं? कोणी साधू गोसाई आंधळ पांगळा आलं तर त्याला भिक्षा द्यायची. हे साधू बाबा आले, चाल भिक्षा द्या होय. किती का ना आपल्या कुठे बापात चाललं का? अरे आपल्या बापात चाललं नाही, पण महाराजाच्या राणी साहेबांना कोठीला असे बोळे लावले जाम. हा बोळे काढत सर दाणे वाया जाईल. मग कुलूप खोलला ते लॉक खोलून ये ना. नाही, वरूनच काढतो. काढ काढ साहेब. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. 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 हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. झाला कार्यक्रम, जावा तुम्ही घरी. झालं लगे अजून तू? अरे हा हे झालं वाटतं आपलं. भिक्षा न दे. भिक्षा दे बाबा. बाबा ही भिक्षा आणली. भिक्षा घ्या. क्या लाया? गहू आणली. अनाज हमको चलता नहीं. नाही मग पीठ घ्या. आटा ही चलता नहीं. मग भाकरी करून घ्या. ए बेटा, अरे रोटी ही चलती नहीं. मग काय खातो? खारपाड खातो का? याचा खारपाड गांड्या माती खाय. मग हे खात नाही, ते खात नाही. ते चालता नाही. तोंड किती बारीक झालं, खाय ना काय करे. मारायला आला म्हणतो. हे नको ते नको. क्यों रे बेटा? बेटान गिटान नाही म्हणत आम्हाला. गुस्सा हो गया? अरे गुस्सा नाही था, भलता राग येतो मला. राग येतो माणसाला. असं कोणतं हे? तेको मालूम है? अरे जब कभी हमको प्यास लगती है ना, हम हवा पीते हैं. जब कभी हमको भूख लगती है ना, हम पत्ता खाते हैं. और जब कभी हमको नींद आई ना, हम फोपटे में सो जाते हैं. पाहिलं का काय म्हणलं बाबा? बाबा म्हणतो आम्हाला जर तहान लागली तर आम्ही हवा पितो. आम्हाला जर भूक लागली तर आम्ही पत्ता खातो. झाडाच्या झाडं खातो. हा, आणि आम्हाला जर झोप आली तर आम्ही कुठं फोपट्यात वर खाली करतो. हा, तर बाबा तुम्हाला जर तहान लागली तुम्ही हवा प्या. किती बी हवा प्या, केवढी हवा येऊ द्या. पिऊ. अशी गल्ली बारीक गल्ली पाहायची, तोंड वासून ठेवायचं. खुद हवा इकून येतील, मागून निघून जाते. जर तुम्हाला भूक लागली तुम्ही पत्ता खा, झाडं खा, झुडप खा, खोडं खा, काही खा. पण तुम्हाला का झोप आली पोपट्यात झोपू नका. कारण चैत्र महिन्यातले कडक उन्हाळा राहतो. असा पोपटा गरम तापतो. जर का तुम्ही तिथं झोपले तुमच्या टिंगराला फोड येईल. ओ बाबा असं आट्टा झापटी नका करू. चिमटा लादून बाबाचा चिमटा बी लांब असं हे झालं. दे चिमटा देऊन टाक. हो, दी जाऊ दे. बाबाचा चिमटा भारील राहील. नाही भारेल नसतं रे, जादू काय नसतं याच्यात. हा तसं काही नाही. अरे बापरे बाबा, करंट काय त्या भरून फुलं बाबा ना. लोखंडाचं ते त्याला वायर टच होईल काय ते.
काहीतरी आहे. नाही मला नाही येत ते. तू धरून बाय आता धरणार नाही हा मला नाही येत ते. पाहू दे बाबा. सुटा ना ते. अरे निघलं, अरे निघलं. तुमच्या कुंड सुटले निघलं. याला मागून गुड कोणाला गेला तो निघलं. गुडघ्यामुळे निघलं ते. हा, बाप. अरे 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 काय तुमचा राजा आणि काय त्याचे शिपाई रे. हे चालता नाही ते चालता. अरे तुमच्या राजाच्या नावाची कीर्ती ऐकून मी इथपर्यंत आलो होतो. काय तुमचा राजा आणि काय त्याचे शिपाई. आमचं म्हणून बरे. हा कोणाला रुमाल आहे, कोणाला टोपी नाहीये. आम्ही म्हणून बरे. एक काम करा, सांगू तुम्हाला सांगा. तर ऐक. कलियुगामध्ये धर्म बुडा, कलियुगामध्ये धर्म बुडा, कोणी मानेन कोणाला, कोणी मानेन कोणाला. धर्म सोडून अधर्म झाला, दुनिया बुडाली पापाला, दुनिया बुडाली पापाला. अरे बापा लेकाचा व्यवहार झाला, प्रीत नाही ना